नमस्कार, मी अश्विनी पुरी आणि तुम्ही पाहताय DS न्यूज 24 बातम्या. नाशिक जिल्ह्यातून वंशाचा दिवा मुलगाच अंत्यसंस्कार मुलानेच या वाक्यांनी अनेक पिढ्या घडल्या. पण नाशिकमधील एका घटनेनं या सगळ्या समजुतींना थेट आव्हान दिलंय. कारण इथे एका मुलीनं फक्त मुलगी म्हणून नाही तर मुलगाच बनून वडिलांचा शेवटचा प्रवास पूर्ण केलाय. नाशिकमधील चंद्रशेखर रामराव गायकवाड यांच्या निधनानंतर घरात दुःखाचं सावट पसरलं. परंपरेनुसार सर्व विधी मुलाने करायचे, मात्र मुलगा परदेशात. आणि अशा वेळी पुढे आली ती मुलगी ॲडव्होकेट गीतांजली गायकवाड. न कोणताही गाजावाजा न करता अग्निदानापासून ते दशक्रिया विधीपर्यंत प्रत्येक जबाबदारी स्वतः पार पाडली. पण सगळ्यात कठीण क्षण होता मुंडन. एका मुलीसाठी तिचे केस म्हणजे तिची ओळख, तिचं व्यक्तिमत्व, तिचा आत्मविश्वास. आणि वडिलांसाठी तिने तोही त्याग केला. डोळ्यात अश्रू होते पण पावलं डगमगली नाही. आणि त्या क्षणी ती फक्त मुलगी नव्हती, तीच तिच्या वडिलांचा खरा वंशाचा दिवा ठरली. हे फक्त विधी नाहीत, हे मुलीच्या कर्तव्याचं आणि प्रेमाचं जिवंत उदाहरण ठरलंय. या घटनेनं एक मोठा प्रश्न उभा केलाय. वंशाचा दिवा खरंच कोण आणि म्हातारपणाची खरी काठी कोण? नाशिकमधील ही घटना परंपरा मोडण्याची नाही तर विचार बदलण्याची सुरुवात आहे. कारण आता वेळ आली आहे की मुलगी ही तेवढ्याच ताकदीने उभी राहते आणि कधी कधी तीच सगळ्यात मोठा आधार ठरते.